सो हे गाईज, माझं नाव वैष्णव. सो हे गाईज, वेलकम टू आवर चॅनल जो आहे फार्मासिस्ट कट्टा. आणि त्याच्यामध्ये मी मागच्या टायमिंगला तुम्हाला डी फार्मसीच्या फर्स्ट इयरच्या सब्जेक्ट्सबद्दल ब्रीफ आउट दिला होता. आणि आता मी तुम्हाला सेकंड इयरच्या सब्जेक्ट्सबद्दल ब्रीफ आउट देते. म्हणजे सेकंड इयरमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, कोणतं कोणतं सिलेबस आहे, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला शिकवलं जाणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे माहिती सांगते. आणि सगळ्यात पहिला सब्जेक्ट आहे जो सेकंड इयरचा आहे तो आहे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट. मग ह्याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय की जी आपण मेडिकल्स बघतो, मेडिकल स्टोअर, इन शॉर्ट मेडिकल स्टोअर्स. आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, प्रिस्क्रिप्शन कसं वाचायचं, कसं नाही वाचायचं, आपले स्टँडर्ड्स म्हणजे जे स्टँडर्ड्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ॲज अ फार्मासिस्ट, हे आपण ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. मग पहिला टॉपिक आहे कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आहे प्रोफेशनल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट, कन्सेप्ट ऑफ अ गुड फार्मासिस्ट, प्रॅक्टिस अँड SOPs. SOPs म्हणजे स्टँडर्ड जे सेट केलेलं आहे गव्हर्मेंटने आपल्यासाठी, ह्या प्रकारेच आपण बिहेव करायचं ॲज अ फार्मासिस्ट, किंवा ह्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत हे या सब्जेक्टमध्ये सांगितलं जाणार. आणि त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन हँडल कसं करायचं हे सांगितलं. म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये किती पार्ट्स आहेत, प्रिस्क्रिप्शनचा टॉप टू एंड म्हणजे तो पेपर पूर्ण जेव्हा डॉक्टर प्रिस्क्राईब करतो एखादी मेडिसिन, त्याच्यावर वरच्या हेडिंगपासून ते लास्ट काय प्रिंटेड आहेत ते सगळं, आणि त्याच्यामध्ये जे पण मेडिसिन्स आहेत त्याबद्दल ते कसे लिहिले जातात, काय असतं, त्याचे सिम्बॉल्स काय आहेत, ते सगळं प्रिस्क्रिप्शन अँड प्रिस्क्रिप्शन हँडलिंगमध्ये सांगितलं जातं. फोर्थ चॅप्टर आहे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे एखादा पेशंट, आपण एखाद्या कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणजे ॲज अ कम्युनिटी फार्मासिस्ट आपण एखाद्या फार्मसीमध्ये प्रोफेशनमध्ये जेव्हा एंटर होतो, किंवा आपण जेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये कामाला जातो, तेव्हा आपण एखाद्या पेशंटशी कसं बोलायला पाहिजे, कसं त्याचं म्हणजे त्याच्या म्हणजे त्याची भीती वगैरे काय असेल, किंवा तो आपल्याला बोलायला मागायला लाजत असेल, आपले कम्युनिकेशन स्किल्स कशा डेव्हलप करायच्या, आपण त्या पेशंटशी कसं वागलं पाहिजे, ओव्हरऑल ह्याबद्दल ह्या फोर्थ चॅप्टरमध्ये सांगितलं जातं. आणि पेशंट काउन्सिलिंग म्हणजे आता एखादा समजा पेशंट आला आहे तुमच्याकडे आणि त्याला तुम्हाला काउन्सिल करायचं की बाबा असं असं आहे, हे औषध तुम्हाला ह्यासाठी ट्रीट केलं आहे, त्याच्या मनातली भीती घालवून घ्यायची आहे. म्हणजे त्याला भीती नाही वाटली पाहिजे की आपण आजारी आहे, की तर असं नाही वाटलं पाहिजे की म्हणजे नाही का दडपण नाही आलं पाहिजे त्याच्या मनात, म्हणून आपण पेशंट काउन्सिलिंग करतो. आणि सिक्स्थ आहे मेडिकेशन ॲधेरन्स म्हणजे तो पेशंट त्या मेडिसिनला किती ॲधेरंट आहे, त्याने किती मात्रापर्यंत ते व्यवस्थित घेतले. म्हणजे असा समजा 3 दिवसाचा डोस आहे, डॉक्टरने 3 दिवसाचा डोस दिला आहे, तर त्याने किती डोस ड्रॉप केले आहेत, किती वेळा नाही घेतला आहे, किती वेळा चुकला आहे, किंवा तो कंटिन्युइटीमध्ये घेतला आहे एका ट्रीटमेंटमध्ये, त्यासाठी ते जे सगळं ओव्हरऑल व्ह्यू आहे तो मेडिकेशन अधेरन्समध्ये येणार आहे. आणि हेल्थ स्क्रीनिंग सर्व्हिसेस आणि कम्युनिटी फार्मसी म्हणजे ज्या टेस्ट्स असतात, ज्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात, त्याची जी माहिती आहे ती ह्या 7 चॅप्टरमध्ये होणार आहे. आणि OTC ड्रग म्हणजे जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन अवेलेबल असतात ते ड्रग्स, OTC मेडिकेशन म्हणजे ओव्हर द काउंटर. म्हणजे आता एनाल्जेसिक बाम झाला म्हणजे झेंडू बाम, किंवा मग तुम्ही जाऊन एखादं क्रीम आणता, ॲक्ने स्टार, ॲक्ने जेल, किंवा एखाद्या जे मेडिकेशन्स आहेत ज्याला म्हणजे ज्यासाठी आपल्याला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नाही, आपण जाऊन डायरेक्टली ते फार्मासिस्टकडून बाय करू शकतो, त्याला म्हणतात ओव्हर अँड काउंटर मेडिकेशन. आणि ते किती मेडिकेशन्स आहेत, काय आहे, रूल काय आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल. आणि कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट म्हणजे एखादी कम्युनिटी फार्मसिस्ट आहे, आपण ॲज अ फार्मासिस्ट एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो, आणि त्यासाठी जे लागणारं जजमेंट मॅनेजमेंट आहे ते आपण ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार आहे. आणि आता वळूया सेकंड सब्जेक्टकडे, जो आहे बायोकेमिस्ट्री अँड पॅथोफिजिओलॉजी. म्हणजे इथं फिजिओलॉजी नाही दिलं आहे, पण क्लिनिकल पॅथॉलॉजी दिलं आहे. म्हणजे आता फर्स्ट ऑफ ऑल जेवढं पण केमिकल कॉन्स्टिट्यूशन्स असं किंवा केमिकल परफॉर्मन्स होतो, किंवा एखादी आपण टेस्ट सांगतात, जेव्हा डॉक्टर एखादी टेस्ट सांगतात, मग त्या टेस्टमध्ये नक्की काय काय बघायचं असतं, काय काय नाही, हे सगळं आपण ह्या केमिकल कंपाऊंड्स आपल्या म्हणजे ह्युमन बॉडीमधले जेवढे केमिकल कंपाऊंड आहेत, म्हणजे आता एखाद्याला सांगायचं की बाबा डायबिटीज आहे, मग तो कसा त्याला आयडेंटिफाय करणार ना. एखादा डॉक्टर सांगणार की बाबा तुम्ही जाऊन टेस्ट करा, मग त्याच्यामध्ये येणार की शुगरची लेवल एवढी आहे, जेवणाच्या आधी शुगर एवढी आहे, जेवणाच्या नंतर शुगर एवढी आहे. मग हे जे कंपाऊंड्स आहेत ते सगळं आपण
ह्या सब्जेक्टमध्ये शिकणार म्हणजे RBCs, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन हे सगळं. मग सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री नक्की काय आहे ह्या चॅप्टरमध्ये, फर्स्ट चॅप्टरमध्ये कळणार. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स, न्यूक्लिक ॲसिड्स, एन्झाईम, विटॅमिन्स, मेटाबोलायझम, मिनरल्स, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, ऑर्गन फंक्शन टेस्ट म्हणजे कोणते टेस्ट केले जातात आपल्या, म्हणजे LFT झाला किडनी फंक्शन, LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट आणि KFT म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट. म्हणजे एखादी किडनी किती काम करते, एखाद्या माणसाची किडनी किती काम करते हे टेस्ट करून आपल्याला कळतं, त्याला म्हणतात ऑर्गन फंक्शन टेस्ट. आणि इंट्रोडक्शन टू पॅथॉलॉजी अँड ऑफ ब्लड अँड युरिन म्हणजे आता जर का एखादी ब्लड टेस्ट झाली, CBC झाली, युरिनची टेस्ट झाली, आपण सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे लगेच आपल्याला कळत नाही. मग आता एखादा डॉक्टर म्हणेल किंवा ही रक्तलघवी चेक करायचे, मग त्यासाठी ज्या केल्या जातात किंवा प्रोसिजर्स आहेत नक्की काय काय. जर का एखाद्या ब्लडमध्ये म्हणजे आपल्याला कसं कळतं की ब्लड कमी आहे, त्याचा CBC काउंट कमी आहे, RBC काउंट कमी आहे, व्हाईट ब्लड कमी आहे, हे सगळं जे टेस्टकडून माहिती केलं जातं ते या 13 चॅप्टरमध्ये समजणार. सो आता बोलूया आपल्या 3rd चॅप्टरकडे जो आहे फार्माकोथेरपेटिक्स. आणि ह्याच्यामध्ये पण फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्स, यूजेस, मेडिसिनचे एव्हिडन्स, इसेन्शियल बेस्ट मेडिसिन लिस्ट आणि स्टँडर्ड म्हणजे गाईडलाईन्स काय काय आहेत ते सांगितलं जातं. आणि सेकंड चॅप्टरमध्ये डेफिनेशन, इटिओपॅथोजेनेसिस, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, नॉन फार्माकोलॉजिकल आणि फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस असोसिएटेड विथ. हा जो सेकंड चॅप्टर आहे तो पूर्ण 1 2 3 4 सब्जेक्टमध्ये म्हणजे 4 टॉपिक्समध्ये तोडलेला आहे. म्हणजे आता बघा, आता इथे दिलं इटिओपॅथोजेनेसिस म्हणजे काय काय सिम्पटम्स आहेत, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे ते सिम्पटम्स बघून आपण काय त्याच्यावरती ॲक्शन घेतो की आपल्याला काय वाटतं ते आहे. नॉन फार्माकोलॉजिकल म्हणजे विदाऊट मेडिकेशन्स दिलेली ट्रीटमेंट, त्याला नॉन फार्माकोलॉजिकल म्हणतात. आणि फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट म्हणजे जेव्हा एखादा डॉक्टर मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो, फर्स्ट लाईन मेडिसिन, सेकंड लाईन मेडिसिन्स असं. मग ह्याच्यामध्ये आपण 4 डिसीजेस वाचणार आहोत, ज्याच्यामध्ये कार्डिओवेस्क्युलर सिस्टममध्ये हायपरटेन्शन, एंजिनिया, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, हायपरलिपिडेमिया, कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेलियर. आणि सेकंड रेस्पिरेशनमध्ये अस्थमा आणि COPD. आणि त्याच्यानंतर एंडोक्राईन सिस्टममध्ये डायबिटीस, थायरॉईड आणि थायरॉइडिझम आणि हायपोपनथायरॉइडिझम. हे तिन्ही आपण एंडोक्राईन सिस्टममध्ये लर्न करणार आहोत किंवा शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टम, ज्याच्यामध्ये जे ब्रेनसोबत होणारे जेवढे पण आजार आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये जेवढे पण म्हणजे एखादा ब्रेन हॅम्पर झाला तर त्याच्यातून होणारे जेवढे आजार आहेत ते ह्या आपण चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आहे अजून गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे गॅस्ट्रिक जेवढे आजार आहेत तेवढे आपण बघणार आहोत. हेमॅटॉलॉजिकल म्हणजे जे रक्तामध्ये आयरनची डेफिशियन्सी आहे ती बघणार आहे. आणि इन्फेक्शन म्हणजे जे पसरणारे जसं की ट्युबरक्लोसिस, न्यूमोनिया, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, हेपेटायटिस, गनोरिया, सिफिल्स, मलेरिया आणि HIV ह्या सगळे आपण ह्याच्यात बघणार आहोत. आणि मस्कुलोस्केलेटल डिसऑर्डर म्हणजे जे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि म्हणजे असे जे डिसीजेस ज्या बोन्स आणि मसल्सला असोशिएटेड असतात त्यांना म्हणतात मस्क्युलोस्केलेटल. आत्ता मी कन्फ्यूज झालेले ह्याचं बघून असं तुम्ही विचार नका करू की भाई काय शिकवेल, पण ट्रस्ट मी वरती आहे, डोंट असं विचार नका करू की भाई काहीतरी सांगते उगाचच वाचू, तसं नाही आहे. आणि डर्मेटॉलॉजी म्हणजे स्किन डिसीजेस आहेत जेवढे त्याबद्दल आपण 2I म्हणजे सेकंड चॅप्टरचा जो 2I पार्ट आहे त्यामध्ये आपण डर्मेटॉलॉजिकलमध्ये म्हणजे बोलणार आहे. आणि सायकॅट्रिक डिसऑर्डर म्हणजे ते पण डिप्रेशन, एन्झायटी, सायकॉसिस वगैरे. ऑप्थॅल्मिक म्हणजे जे आय रिलेटेड असतात, आय रिलेटेड जेवढे पण डिसीज आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. म्हणजे 3च आहेत मोस्टली, बट मी सांगेन ते तुम्हाला नंतर. आणि त्याच्यानंतर अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स म्हणजे आपण एखादी अँटीबायोटिक घेतो आहे तर तो मायक्रोब म्हणजे ते अँटीबायोटिक त्या मायक्रोबला मारतं आहे किंवा आपण एखाद्या मेडिसिन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याच्यामध्ये की ॲधेरन्स म्हणजे एखादी मेडिसिन आपण किती वेळासाठी घेतो आहे किंवा किती वेळा म्हणजे आताच कम्युनिटी फार्मसीमध्ये बघितलं ते. मग जर का ते घेत नाही तर त्याची बॉडी एखाद्या मायक्रोब रेजिस्टंट होते किंवा एखादं अँटीबायोटिक त्याच्यावर नाही काम करत
ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार. आणि त्याच्यानंतर आलं वुमेन्स हेल्थ. म्हणजे आता वुमेन्सची रिलेटेड म्हणजे एखादी महिला आहे त्याच्याशी रिलेटेड जेनिटल्स पार्ट्समध्ये असतील किंवा दुसरे कोणते जे असतील ते आपण बघणार आहोत. ते डिसीज आपण ह्याच्यात बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आला हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, जो की आपला आय गेस 5th चॅप्टर आहे. मग त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मसी, पहिले आपण कम्युनिटी फार्मसीमध्ये काय बघितलं होतं की जे आपण डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन काम करतो. म्हणजे एखादं मेडिकल आहे ज्याला हॉस्पिटल असोसिएटेड नाही, आणि ह्याच्या हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीमध्ये काय करतो, एक हॉस्पिटल आहे त्यालाच अटॅच्ड एक मेडिसिन म्हणजे मेडिकल शॉप आहे किंवा फार्मसी आहे. म्हणजे एखाद्या हॉस्पिटललाच अटॅच्ड एखादी फार्मसी आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं सांगतो. मग आता त्याच्यामध्ये डिफरंट कम्युनिटीज आहेत. हॉस्पिटल्समध्ये किती कम्युनिटीज असतात, किती नसतात. मग आता फार्मसीमधून त्या पेशंटपर्यंत ड्रग कसं जातं ह्याच्याबद्दल या सब्जेक्टमध्ये आपण माहिती घेणार आहे. त्याच्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते बघणार आहे. रेडिओ फार्मास्युटिकल्स बघणार आहे. त्याच्यानंतर आपण कम्प्युटर्सचा वापर फार्मसी आणि हॉस्पिटल्समध्ये कसा करतो ते बघणार आहे. आणि आपल्या फार्मसिस्टच्या डेली ॲक्टिव्हिटीज बघणार आहे. त्याच्यानंतर टेस्टचे डिसीज म्हणजे आता एखादी क्लिनिकल टेस्ट केली, मग आपली डिसीजचे स्टेट सिग्निफिकन्स कसं आपण ओळखायचं ते बघणार आहे. पॉयझनिंगचे ड्रग कोणते कोणते असतात, कोणते कोणते ड्रग आपण कसे त्या आपल्या फार्मसीमध्ये ठेवायचे ते बघणार आहे. फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे देखरेख. हां ठीक आहे. मग फार्माकोव्हिजिलन्स जेव्हा शिकवेन तेव्हा मी सांगेन. आणि मेडिकेशन एरर म्हणजे आपण एखादी मेडिसिन चुकीची दिली किंवा ती एक्सपायर असली किंवा एखाद्या पेशंटने ती पूर्ण ट्रीटमेंटच केली नाही, म्हणजे आता त्याला प्रिस्क्राईब केला ड्रग पण त्याने ती पूर्ण ट्रीटमेंट बघितली नाही, तर त्याला बोलतात मेडिकेशन एरर. आणि ड्रग इंटरॅक्शनमध्ये की एखादं म्हणजे आता 2 ड्रग्स दिले आहेत त्याचं एखादं इंटरॅक्शन होते का, किंवा स्टमकमध्ये जे ॲसिड आहेत त्याचं आणि मेडिसिनचं एखादं इंटरॅक्शन होते का, किंवा कोणाला ॲलर्जीज होते किंवा काय प्रॉब्लेम्स होते का, हे या टॉपिकमध्ये आपण बघणार. त्याच्यानंतर आपला आला 2nd इयरचा लास्ट चॅप्टर, तो आहे फार्मसी लॉ एथिक्स. आणि याच्यामध्ये फक्त आपण जे लॉज आहेत रिलेटेड आपल्या ॲज अ फार्मासिस्ट आपल्याला कशाचं पालन केलं पाहिजे किंवा आपण कोणता इथिक्स म्हणजे काय, आणि लॉ म्हणजे असं एखादं म्हणजे लॉला मराठी शब्द काय असतो तर मला नाही माहिती, समजून घ्या थोडं. बट लॉ इथिक्स म्हणजे ह्याच्यात जे नियम फार्मसी लॉ म्हणजे नियम लागू केले पाहिजे. जे नियम लागू आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत या सब्जेक्टमध्ये. आपले काय प्रिन्सिपल आहेत, आपले काय इथिक्स आहेत जे आपल्याला फॉलो करायला पाहिजे, ते सगळं हा थेरॉटिकल आहेत. म्हणजे 6ही सब्जेक्ट 2nd इयरमध्ये थेरॉटिकल आहेत. ह्याची तुम्हाला पूर्ण स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही एखादं चांगलं म्हणजे एखाद्या डिस्टिंक्ट वेमध्ये पास व्हाल. सो आता पहिल्यांदा जे प्रिन्सिपल्स आहेत लॉसाठी, हिस्ट्री काय काय झालं, काय काय घडलं होतं, कोणता लॉ कधी आला, हे सगळं आपण इथं शिकणार आहोत. आणि ॲक्ट 1948 आणि त्याचे रूल्स पण शिकणार आहोत. 3rd चॅप्टरमध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट म्हणजे जे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स आपण जे स्किनवरती लावणारे असतील किंवा ड्रग्स असतील त्याच्याबद्दल नक्की काय काय नवीन रचना किंवा जुनं काय काय होतं हिस्ट्री, ते सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. आणि 4th चॅप्टरमध्ये नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक्स ड्रग म्हणजे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक जे CNS सिस्टमवरती अफेक्ट करतात असे ड्रग्स जे आपण डायरेक्ट विदाऊट प्रिस्क्रिप्शन विकू शकत नाही, त्याबद्दल का म्हणजे ते का नाही विकू शकत, कशासाठी नाही विकू शकत, हे सगळं नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर ड्रग अँड मॅजिक रेमेडी बघणार आहोत. प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स म्हणजे टेस्ट वगैरे होतात ॲनिमल्सवरती, त्याच्यासाठी काय लॉ आहे ते बघणार आहोत. मग फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे एक ऑथॉरिटी काढली होती आपल्या इंडियन गव्हर्मेंटने फक्त फूड सेफ्टीसाठी, म्हणजे एखादं एक्सपायरी फूड आपण नाही सर्व करू शकत किंवा एखाद्या पेशंटला आपण ते नाही देऊ शकत, असे लॉज आहेत. ते सगळे आपल्याला ॲज अ फार्मासिस्ट फॉलो करायला लागतात. आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग ऑथॉरिटी म्हणजे एखादा ड्रग कुठंपर्यंत म्हणजे जे एखाद्या म्हणजे असा ड्रग म्हणजे किंवा हा रूल कशासाठी बनवला आहे
जेणेकरून एखाद्या आम आदमीला त्या ड्रगचा फायदा, म्हणजे आता एखादा ड्रग आहे जो खूपच महाग आहे तो घेऊ शकत नाही, मग त्याचं एक स्टँडर्ड असतं की ह्या लेवलच्या वरती तुम्ही त्याची प्रायझिंग नाही ठेवू शकत. मग असं ते सगळे जे प्रायझिंग ऑथॉरिटीमध्ये येतं आणि कोड ऑफ फार्मास्युटिकल एथिक्स आणि मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी म्हणजे आता ॲबॉर्शन्स प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये ॲबॉर्शन्स वगैरे होतात किंवा जे ड्रग्स आहेत ते नाही दिले पाहिजे किंवा काय त्याबद्दल सगळा जो लॉ आहे तो या टॉपिकमध्ये सांगितलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंटचं रोल काय आहे ते सांगितलं जाणार आहे आणि गुड रेग्युलेटरी प्रॅक्टिसेस कशा असतात त्याच्याबद्दल सांगितलं जाणार आहे. क्लिनिकल ट्रायल्सबद्दल सांगितलं जाणार आहे. ब्लड बँकचे रिलेटेड जे लॉ आहेत ते सांगितले जाणार आहेत आणि क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट रूल कधी झालेलं, फार्मसी रिलेटेड ते सांगितलं जाणार आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जे मेडिसिनचे वेस्ट असतात ते कसं डिकम्पोज करायचे, त्याचं कसं मॅनेजमेंट करायचं हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलं जाणार आहे. बायो इथिक्स, इंट्रोडक्शन टू कन्झ्युमर प्रोटेक्शन. आता आपण देणाऱ्याबद्दल एक म्हणजे हे केलं आणि एखादा जो ॲक्ट आहे जो कन्झ्युमर प्रोटेक्शन म्हणजे कस्टमरसाठी जो बनवलेला ॲक्ट आहे तो हा ॲक्ट आहे 19 चॅप्टरमधला. आणि इंट्रोडक्शन टू डिझास्टर मॅनेजमेंट अँड मेडिकल डिव्हायसेस, बाकीचे जे डिव्हायसेस आहेत रिलेटेड ते आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो अशा प्रकारे डी फार्मसीचा फर्स्ट जो इयरचे सब्जेक्ट होते त्याचा इलॅबरेट मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये सेकंड इयरचं जे काय सिलॅबस रिलेटेड आहे ते सगळं मी तुम्हाला यात सांगितलं. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.